चला तर सकाळी सकाळी मस्त चहा घेऊन घेतला मी आणि नंतर स्वयंपाकासाठी मी रात्री छोले भिजत टाकले होते. नंतर ते कुकरला लावले, त्याच्यामध्येच मी कांदा टोमॅटो पण टाकले होते शिजायला आणि थोडेसे खडे मसाले. तर त्या खडे मसाल्याने छोल्याची टेस्ट छान लागते आणि कांदा टोमॅटो पण सोबतच शिजून जातो. नंतर छोले शिजले आणि ते कांदा टोमॅटो मी त्याच्यातून काढून घेतला आणि आलं लसूण टाकून त्याच्यामध्ये छान ते मिक्सरमधून काढून घेतली त्याची पेस्ट. तर माझ्याकडे डोश्याचं पीठ वाचलं होतं, तर त्याचे मी डोसे पण बनवून दिले लेकरांना. आणि नंतर तेलामध्ये तो मसाला मी काढून घेतला होता ना, तो छान फ्राय करून घेतला आणि त्याच्यामध्ये लाल मिरची, धना पावडर आणि थोडासा गरम मसाला पण टाकला. आणि थोडा म्हणजे जास्त गरम मसाला टाकायचं काम नाही, कारण आपण खडे मसाले टाकले आणि त्याला तेल सुटेपर्यंत छान परतून त्याच्यामध्ये छोले टाकून द्यायचे. तर बघा किती छान तर्रीवाले छोले बनले आणि एक नंबर लागतात खायला. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा मला कशी झाली. तर त्याच्यानंतर मी चपात्या पण बनवून घेतल्या होत्या आणि चपात्या झाल्यावर माझे खूप सारे भांडे पडले होते घासायचे, तर ती पण मी पटापट आवरून घेतली. कारण मला दवाखान्यात जायचं होतं माझ्या मुलीला घेऊन. तिला अगोदर दवाखान्यात नेलं तर तिला जास्त फरक आणि तिचा तापणं असा पडतून येत होता. म्हणजे संध्याकाळपर्यंत चांगली राहत होती ती आणि संध्याकाळ झाली की तिचं अंगण गरमच राहत होतं. तर 2 दिवस मी पाहिलं आणि खोकला पण एवढा काही कमी झाला नव्हता. तर म्हटलं चला ते एक वेळा हिला परत दवाखान्यातच दाखवून येऊया. आता यावेळेस मी ना म्हणजे पहिल्या अगोदरच्या डॉक्टरकडे गेली होती ना, तिथं नाही गेली आणि जे आमचा रेग्युलर आम्ही जातो ना त्या डॉक्टरकडे, तिथं गेली होती. तर तिथं मी सकाळीच फोन करून नंबर लावला होता. तर त्यासाठीच आम्ही मग आवरलं पटापट आणि निघालो. तर रस्त्याने निघालो होतो आता आणि जवळ आम्ही 1 वाजता निघालो होतो घरून. आणि तिथं गेल्यानंतर पाहिलं ना, तर एवढी गर्दी होती आणि आमचा नंबर 120वा होता. तर तिथं 1 वाजतापासून आम्ही बसलो होतो नंबर लागण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतेच मी तिथं किती गर्दी होती दवाखान्यामध्ये नंतर. आणि सगळ्या लेकरांना बस हे सर्दी, खोकला आणि ताप, दुसरं काय नाही, व्हायरलच चालू आहे आमच्याकडे. तर त्यासाठीच मी दाखवते तुम्हाला. बघा आता दवाखान्यात किती गर्दी आहे, पूर्ण दवाखाना पॅक होता. आणि नंतर सगळ्यात लास्ट आमचा नंबर होता. नंतर डॉक्टरनी चेक वगैरे केलं तिला आणि नंतर मग औषधी घेतल्या आम्ही आणि घरी निघालो. तोपर्यंत 3 वाजले होते आणि लेकरांना खूप झोप पण येत होती. तर आणि शौर्याला पण कुठं सोडणार होतो, तर मग त्याला पण आम्ही सोबतच घेऊन आलो होतो. तर नंतर आम्ही घरी पोहोचलो आणि लेकरांना भूक लागली होती म्हणून त्यांना जेवण दिलं मी थोडंसं आणि त्याच्यानंतर त्यांना दोघांना पण झोपू घातली. तिला औषधी वगैरे दिली आणि तिला पण झोपू घातलं. तर जवळजवळ 3:30 वाजतापर्यंत ती झोपली आणि आता 4:30 वाजत आहे. तर 4:30 वाजले आणि मी चहा पण ठेवला होता माझ्यासाठी आणि काल जे फळं आणले होते ते मी दाखवते तुम्हाला. त्याच्यानंतर मी चहा घेतला आणि माझे भांडे पडले होते थोडेसे, तर ते पण मी घासून घेतले. चला तर इथंच व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.